साठी तुमचं औषध खायचं हां बघ ठीक आहे मी सांगतो मला बोलत नाही सांग बोलतो बाबू गेला ना बाबू तर सांग लिंक देऊ सांगतो बसल्यावर नको आधीच काढून दे मला हाक मारशील बाबाला की मी तो बंदी लिंक ओके आता चालू आहे नाही ते थोडं ओपन करतो एक ॲसिड किती हे होता किती होता ओपन मारूयात ना मार तू रेकॉर्ड तू लावला नको करा तू लावला नाही पाठवलं हां तू मारतो समीर मारता रेकॉर्डचं तू बघ लिंक बघ ओके हे दिले का चालू आहे ना हे हां चालू आहे उमेश त्याला फ्रेम लावून द्यायला हवी कोणाला त्याला दिली एवढी फेमस झाली ना साहेब असल्यानंतर मग साहेबांच्या तुझ्यावर लाईव्ह चालू तुम्ही जरा फक्त आता काय दिसताय चालू आहे काय बोलत तर तुम्हाला काय करत गाडी पिऊन माईक का तुमच्याकडे माईक जात होता काय माईक माझ्या ओरडायची काय होतं तुम्ही गेला की आम्हाला त्रास काय तुम्ही गेलं की आम्हाला त्रास तुम्ही समजावून घेऊ शकता ठेवूच ना पुढे फक्त नाही लावू दे ते आपले आहे ना खुर्च्या झाले हे लोकप्रतिनिधी तेच आपण आतमध्ये बोललो ना हे यायला लागेल बसा हो उगले साहेब एक हे तर पारकरांना द्या जरा कळवा सुरू कधी करायचं हो पण कधी तुम्ही कधी सुरू करायचं सांगा सेट झाला
करायचं सुरू. आजची पत्रकार परिषद काही दिवसापासून आमच्या देवगड तालुक्यामध्ये काही ग्रामसभा किंवा काही गावांमध्ये इंदळे मुंडगे अशा काही आमच्या गावामध्ये बैठका होत आहेत आणि लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. मी स्वतः या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार आहे. ज्या गावांमध्ये ज्या बैठका होत आहेत तिथले जिल्हा परिषद सदस्य आमचे भाई पारकरजी आहेत, पंचायत समिती सदस्य आमचे सदा ओगलेजी आहेत आणि ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या जनतेशी आम्ही बांधील आहोत, कारण का आम्ही त्यांचे सेवक आहोत आणि आमच्या जनतेला कुठल्याही पद्धतीने त्रास होत असेल, कुठलाही संभ्रम असेल, गैरसमज असेल तर तो दूर करणं हे आमचं कर्तव्य म्हणून मी आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतो आहे. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पण माझ्या जनतेशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. मुळामध्ये ज्या निमित्ताने आमच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय की असा कुठला तरी न्यूक्लिअर प्रकल्प आमच्या देवगड तालुक्यामध्ये येणार आहे ज्याच्यामुळे आंबा, काजू सगळं नष्ट होणार आहे, सगळं राख रंगोळी होणार आहे, अशा पद्धतीची भाषणं आणि अशा पद्धतीची संभाषणं गावा पातळीवरच्या बैठकीमध्ये होत आहेत. मुळात या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याबरोबर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी घोडमिसे मॅडम असतील, तिकडचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळेच आम्ही लोक मुळामध्ये ह्या प्रकल्पाची माहिती आत्तापर्यंत आमच्या कोणाकडेच आलेली नाही. याबद्दल नेमकं तो प्रकल्प काय आहे, कुठल्या आकाराचा आहे, कुठल्या पद्धतीचा आहे, नेमकं त्या प्रकल्पामध्ये काय होणार आहे ह्याची माहिती आम्हाला कोणाकडेच नाही. आपल्या माध्यमातून कोणीही कलेक्टर मॅडमकडे आता गेलात किंवा जे ग्रामस्थ तिथे येऊन किंवा जे काही मुंबईचे लोक येत आहेत, काही भारताविरोधात काही जे शक्ती काम करतात, कोकण विरोधात जे काही शक्ती काम करतात, ज्यांना बाहेरच्या देशातून पैसे दिले जातात की भारताविरोधात तुम्ही असं कुठलंही विकासात्मक काम होत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी ह्या लोकांना पगार दिला जातो. ते काही लोक माझ्या देवगडमध्ये फिरायला सुरू झालेले आहेत. त्याचा मुळात त्यांना मी सांगेन, जे माझी पत्रकार परिषद 100% ऐकत असतील किंवा नंतर तरी ऐकतील, तर तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करीन, आपण कृपया जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आमच्या जिल्हाधिकारी मॅडमकडे जावा. आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून कदाचित तुम्हाला आमच्याशी बोलण्यासाठी किंतु परंतु असेल, पण तुम्ही आमच्या जिल्हाधिकारीकडे जावा, मॅडमला विचारा, बाबा होणाऱ्या प्रकल्पाबाबतीमध्ये तुम्हाला काय माहिती आहे का, हा प्रकल्प कसा आहे ह्याची काय थोडी तरी माहिती राज्य सरकारकडून आली आहे का, आणि त्यांचं जे उत्तर येईल त्याच्यावर आपण पुढचं बोलू. पण मुळामध्ये ज्या प्रकल्पाची माहिती कोणालाच नाही, कोणाकडेच नाही, त्या बाबतीमध्ये आमच्या शांत
आणि समृद्ध असलेलं आमच्या देवगड तालुक्याचं वातावरण का खराब केलं जात आहे, हा प्रश्न मला त्या सगळ्या जणांना विचारायचा. आमच्या हिंदळेगाव, मुनगेगाव, आता मी ऐकलंय कुणकेश्वरला पण मेसेजेस व्हॉट्सॲपवर येत आहेत. त्या आमच्या साध्या ग्रामस्थ लोकांना उगाच त्रास देऊन माती भडकवण्याचे जे कार्यक्रम जे सुरू आहेत, मग त्या आमच्या सरपंच महोदयांना, ग्रामसेवकांना, जे काही जबाबदार लोक, गावप्रमुख असतील, जे जबाबदार लोक त्या गावातले असतील, त्यांना मी या निमित्ताने मी आवाहन करेन. मी स्वतः त्या गावांमध्ये आम्ही सगळेजण जाणार आहोत. कारण का आमच्यासाठी देवगड आमच्या हृदयात आहे. आमच्या सगळ्यांचं अस्तित्वच की हे देवगडचे लोकप्रतिनिधी आहेत, देवगडचा हा आमदार आहे, देवगडचा हा त्याच्या भागाचा जिल्हा परिषद पंचायत समिती, ही आमची ओळख आहे. आणि आमच्या देवगडकडे अगर कोण आमची देवगडची कोण राख रंगोळी करायचा प्रयत्न पण करत आहे, जवळपास पण येत असेल ना, तर त्याला मीच सोडणार नाही. देवगडमध्ये जवळपास पण फिरायला देणार नाही. आणि नितेश राणे तुमचा लोकप्रतिनिधी आहे. राणे साहेब स्वतः या भागाचे खासदार आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही सगळे लोकांमध्ये निवडून आलेले सगळे लोक आहोत. 3-3, 4-4 वेळा निवडून येतो. आम्ही आमच्या देवगडच्या विकासासाठी शासनाच्या निधीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे. आणि मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघायला देईन का? आमचे गोगटे साहेब आहेत. आप्पासाहेब गोगटे साहेबांपासून आतापर्यंत हे कुटुंब कधी देवगडच्या इकडे कोणाला वाईट व्हायला देईल का? ओगलेजींचं कुटुंब आहे. आम्ही सगळेजण ज्या देवगडमुळे आमचं अस्तित्व आहे, त्या देवगडकडे कोणालाच वाईट नजरेने बघायला देणार नाही. म्हणून जे आमच्या देवगडमध्ये फिरून हे माती भडकवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मी आत्ताच सांगेन की कोणीही आमच्या देवगडमध्ये येऊ नका, अशा पद्धतीची माती भडकवू नका. कोणाला बोलायचं असेल तर आमची दारं उघडी आहेत. माझ्याशी फोनवर सगळे बोलतात, आमच्याशी संपर्क साधतात. काही ग्रामसभेना स्वतः भाई पारकर जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेले आहेत, आमचे ओगले साहेब केले, ते स्वतः बोलले चला आपण पालकमंत्र्यांकडे जाऊ, चला आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. काही लोकांना जिल्हाधिकाऱ्याकडे हे घेऊन पण गेले. काय बोललाय विचारा आहे ना, जिल्हाधिकारी स्पष्ट बोलले मलाही काय माहीत नाही. आणि काही लोक अगर तिथे येऊन काही मोजणी बिजणीचे काही प्रकार करत आहेत, ते पण मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आपल्या मर्जीच्या शिवाय कोणाला तिथे फिरकायला द्यायचं नाही. मी स्वतः या खात्याच्या ज्या ACS आहेत, सचिव आहेत, आबा शुक्ला मॅडम, मी स्वतः त्यांना सांगितलेलं आहे की मॅडम जोपर्यंत जे पण तुम्ही इथे रोजगार निर्मितीसाठी आणू पाहताय, उद्या सोलारचा प्रकल्प असू शकतो, उद्या पवनचक्कीचा प्रकल्प असू शकतो, कुठलाही असू दे, आम्हाला कोणालाच माहित नाही ना कुठला प्रकल्प आहे आज. पण त्या प्रकल्पाची एकदा आपण सगळ्या जणांनी माहिती घेतल्यानंतर मग तेव्हा भूमिका घेऊ ना. आम्ही सगळ्यांबरोबर आहोत, तेव्हा भूमिका घेऊ. द्यायला लावू प्रेझेंटेशन आपल्याला. त्याला सांगा एक मोठी स्क्रीन मी लावतो, देवगड तालुका म्हणून ते 4-5 गावामध्ये एकत्र बसून आपण स्क्रीनवर बघू. संबंधित लोकांना आपल्याला समजवायला सांगू की बाबा ह्या प्रकल्पाचा असा अर्थ आहे, हे प्रकल्पाने असं होणार आहे, एवढी गुंतवणूक होणार आहे, एवढा रोजगार होणार आहे, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ही भूमिका आहे. ऐकून तरी घेऊ. आणि न्यूक्लिअर कुठल्याही पद्धतीचा पर्यावरणाला हानी असलेला प्रकल्प आपण ह्या देवगड काय, सिंधुदुर्ग काय, कोकणामध्ये यायला देणार नाही. आम्ही स्पष्ट भूमिका आहे आमची. पण न ऐकल्याशिवाय, न माहिती घेतल्याशिवाय अजूनपर्यंत सगळे ब्लँक आहेत, डोळ्यावर आमच्या पट्टी आहे. ऐकल्यानंतर भूमिका घेऊ. ग्रामसभेमध्ये आम्हीही तुमच्याबरोबर बसतो, आपण सगळेजण एकत्र बसून. पाहिजे तर मुंबई मंडळाच्या लोकांना एकत्र घ्या, त्यांना एवढी चिंता असेल तर आपण बसू. मीही मुंबई मंडळाच्या लोकांना संपर्क केला आहे, पुढच्या काही आठवड्यात त्यांनाही मी भेटणार आहे. तेव्हा चला आपण अगर सिंधुदुर्गामध्ये रोजगाराचा प्रश्न हा फार कळीचा आहे. आज बघा शिवळच्या त्या जमिनीवर काहीच होत नाही, काहीच झालेलं नाही. शिवळ मोठे राणेसाहेब आणत होते तेव्हा विरोध झाला, लोकप्रतिनिधी त्यांच्या विरुद्ध निवडून आले. पण आज त्या जमिनीवर जाऊन बघा
तिथे काहीच झालेलं नाही, जमीन अशीच्या अशी पडलेली आहे. आम्हाला आमच्या सिंधुदुर्गात, आमच्या कोकणात, आमच्या देवगडात रोजगार हवा. मग पण पहिली आम्ही प्रकल्पाची माहिती घेणार, प्रकल्प काय ते समजून घेणार आणि त्यानंतरच आम्ही पावलं टाकणार. आमची मुलं जे आज घरी बसलेली आहेत, पिढ्यानपिढी घरी बसलेली आहेत, काही शिकलेली मुलं, चांगली शिकलेली मुलं शिकल्या मुंबई, पुणा, नाशिक, गोवा, काही बाहेरगावाच्या देशात जातात. आमच्या विजेदूर, बिर्येच्या भागामध्ये बघा, सगळी अर्धाचा अर्ध गावं खाली आहेत, तरुण सगळे बाहेरगावच्या देशामध्ये जाऊन राहत आहेत. तर रिव्हर्स मायग्रेशन हा मुद्दा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला आमच्या मुलांना, आमच्या तरुणींना परत आमच्या देवगडात, परत आमच्या सिंधुदुर्गात आणण्यासाठी प्रकल्प इथे आणायचे आहेत, पण पर्यावरणाला पोषक असणारे. ही आमच्या महायुतीच्या सरकारची, आमच्या मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे. मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमची भूमिका स्पष्ट करतोय. पर्यावरणाला हानी असलेला कुठलाच प्रकल्प आमच्या कोकणामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आणायचा नाही. आम्ही त्यांनी आणू इच्छित नाही. ही त्यांची स्पष्ट भूमिका त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा मंत्री म्हणून मी तुमच्यासमोर मांडतोय, देवगडचा आमदार म्हणून तुमच्यासमोर मांडतोय. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला स्पष्ट सांगित, आम्ही देवगडच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. आत्तापर्यंत देवगडमध्ये विविध प्रकल्प असो, मोठ्या प्रमाणामध्ये निधी आम्ही आणतोय. आज देवगडचा आमदार हा पालकमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री पण आहे. मोठ्या प्रमाणामध्ये निधी आमच्या राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून देवगडात येते आहे. भविष्यामध्ये रोजगार निर्मितीचे प्रकल्प देवगडमध्ये येणारच आहेत, जिल्ह्यामध्ये येणार आहेत. माझ्या बंदर खात्याच्या माध्यमातून मी प्रकल्प आणतोय. बोट बनवणारा कारखाने येत आहेत. अँसिलरी युनिट आणतोय, हॉटेलचे प्रकल्प आणतोय. पण प्रकल्पाची माहिती न घेता मी आपल्या सगळ्यांना जाता विनंती आपल्या माध्यमातून माझ्या ग्रामस्थांना करीन, इथूनही करीन, त्यांच्याकडे जाऊनही करणार आहे. पहिलं चला आपण एक देवगड एक कुटुंब म्हणून आपण बसून पहिलं प्रकल्पाची माहिती घेऊया. अगर येत असेल तर मी संबंधित अधिकाऱ्यांना तुमच्या गावामध्ये आणीन, तुमच्या समोर आणीन. आपण एकत्र मिळून तुमच्यावर बसून मी पहिली प्रकल्पाची माझ्याबरोबर जिल्हाधिकारी पण असतील, संबंधित खात्याचे अधिकारी असतील, प्रकल्पाची माहिती घेऊया. माहिती ऐकल्यानंतर देवगडकरांची आणि सिंधुदुर्गाची जी भूमिका असेल तीच आमची भूमिका असेल. ही स्पष्ट आमची भूमिका आहे हे सांगण्याच्या निमित्ताने ही पत्रकार परिषद बोलवली होती. धन्यवाद. आंबा काजूला सिंधुदुर्गासाठी 79 कोटीच्या पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईचा निधी मंजूर झाला. काय प्रतिक्रिया? अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्याची घोषणा केलेली होती. त्याची अंमलबजावणी कालच्या मंत्रिमंडळामध्ये या निमित्ताने झालेली आहे. तसा आग्रह आदरणीय निलेश राणे साहेबांनी पण काल सभागृहामध्ये केला, अन्य लोकप्रतिनिधींनी केला. आणि त्या दृष्टिकोनातून पहिला टप्पा हा NDRFच्या नॉर्मच्या प्रमाणे आलेला आहे. NDRF पण काल जे काय सभागृहामध्ये मी आपल्याला उल्लेख केला, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची अशी इच्छा आहे की झालेलं नुकसान जे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वरती सरकारला कळवलेलं आहे की झालेलं नुकसान हे 90% जास्त आहे, 90% जास्त. म्हणून मिळालेली मदत ही निश्चित पद्धतीने वाढणार, हेक्टरी वाढणार. आमच्या आंबा काजू बागायतदार जे आहे, जे कधीच हात पसरत नाहीत, इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदा अशा पद्धतीची परिस्थिती पर्यावरणामुळे, हवामानामुळे आलेली आहे की आम्हा लोकांच्या आज आंबाच मार्केटमध्ये बघा दिसत नाहीये. आजूबाजूला सगळे आंबा बागायतदार बसलेले आहे, शेतकरी बसले म्हणून सांगतो. आणि म्हणून सरकार म्हणून जसं मी कालही सांगितलं, सभागृहामध्ये मंत्रिमंडळातही पण आमची चर्चा झाली, दिलेली मदत ही पहिल्या टप्प्याची आहे. पुढचा टप्पा वाढलेला असेल. आंबा काजू बागायतदार आमचे शेतकरी समाधानी असतील अशा पद्धतीची मदत आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. तर आपण म्हणाला जो प्रस्तावित जो प्रकल्प आहे तो आपल्याला नेमकं अजूनही माहीत नाही कसला आहे ना, जिल्हाधिकाऱ्यांना माहीत आहे. मग या लोकांपर्यंत बातमी कशी पोहोचली की तो नेमका प्रकल्प व्हॉट्सॲपवर, हा राजकीय प्रेरित विरोध आहे? व्हॉट्सॲपवर पोचली. तुम्ही विचार करा,
अधिकृत जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी असतात. मी पालकमंत्री आहे. अजूनपर्यंत अधिकृत आमच्याकडेच माहिती आलेली नाही. तर मग संबंधित जे लोक जे गावकऱ्यांना आमच्या ग्रामस्थांना भडकवत आहेत, माहिती देत आहेत, त्यांनी आमच्या पण ज्ञानात थोडं भर टाकावं ना, की कुठून माहिती बाबा आली. आम्हालाच माहित नाही प्रकल्प कुठला, पण त्यांना कळलं. म्हणून ह्याची चिंता आम्हालाही वाटली. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केलं, बोलतो मॅडम हे कुठली माहिती देत आहेत. मला साहेब मलाही माहिती नाही हे कुठली माहिती देत आहेत. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो की ग्रामस्थांनी सावध राहावं, उगाच माती भडकू नये. आम्ही लोकांमध्ये निवडून आलेलो लोकप्रतिनिधी आहोत. मला तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलेले आहेत. सर्वात जास्त लीड देवगडवरून मला मिळालेली आहे. आत्ताच 6 महिन्या अगोदर आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले भाई पारकर, आमचे सदा ओगले साहेब निवडून आले त्याच भागात. तर आमच्या बाजूनी जनभावना आहे. आम्हाला लोकांचं मत मिळून मी इथे बसलेलो आहे. म्हणून लोकांना फसून लोकांना अंधारात टाकून काही करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून व्हॉट्सॲपची माहिती वाचून कुठले तरी माती भडकवण्याच्या उद्दिष्टाने, जसं मी तुम्हाला बोललो, ह्या काही शक्ती आहेत जे भारताच्या विरोधात, त्यांना पगार कुठल्याच्या बाहेरच्या NGOवरून भेटतं आणि इथे येऊन लोकांची माती भडकवायची, विकासाला विरोध करायचा. आता लोकांची एवढी माती भडकवायची की ग्रामसभा घ्यायला लावायचा, पण मुळामध्ये कशाचा प्रकल्प, उद्या अगर सोलारचा प्रकल्प असेल तर, उद्या अगर MIDC येत असेल त्याला पण विरोध करणार. मग काय उपयोग आहे. याच्यापेक्षा बघून घेऊ, अंदाज घेऊ, समजून घेऊ, त्याच्यात भूमिका घेऊ. गैरसमज झालेले आहेत त्यांच्याशी तुम्ही एक वार्ता नक्की बोलणार. आज तुमच्या माध्यमातून बोलतोय. शेवटी ते आम्हाला त्या गावामध्ये त्या बूथवर ना 90% मतदान होतं आम्हाला तिघं चौघांना, 90%. म्हणून आज तुमच्याही माध्यमातून बोलतोय. उद्या त्याही गावामध्ये आम्ही जाणार आहे. म्हणजे तारखा ठरतील, नाही तर लगेच तुम्ही उद्या तिथे कॅमेरा लावाल व त्याला त्रास देऊ नका. आमच्या तारखा आणि जाणार मी मुंबई मंडळाचे आलो. बघा आम्हाला कर नाही तो डर काय. आम्ही मुंबई मंडळाला पण संपर्क केलाय की मला भेटायचा पालकमंत्री म्हणून. त्यांचेही काही गैर, बघा त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे, विचारलेच पाहिजे माझं असं म्हणणं आहे. पण विश्वास ठेवण्या अगोदर आमची बाजू सरकार म्हणून समजून घ्या. आमच्याकडेच माहिती नाही आणि मग तुम्ही कसा बोलता की असा प्रकल्प येतोय. मग व्हॉट्सअपवर हे मेसेज पसरले जातात असं आपण म्हटलंय. खरं तर आंबा हा इथला पोटेन्शियल मानला जातो आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करताय की जगभरातला हापूस आंबा पोचवण्यासाठी पर्यावरणपूरक काही प्रकल्प जर असतील सुटेबल, तर त्या दृष्टीने ह्या भागात डेव्हलपमेंट करण्यासाठी आपले काय प्रयत्न असणार. नक्की. कसं बोललो मी तुम्हाला, बंदर खात्याच्या माध्यमातून बोटचा बनवण्याचा कारखाना आणतोय मी. काही हॉटेलचे प्रकल्प इथे मी आणतोय. काही दुसरे अन्य प्रकल्प आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ पाहतायत. पर्यावरणाला कुठलाही 1% नुकसान न ठेवता. आता मायनिंग विरोधात भूमिका ह्याच नितेश राणेंनी घेतली त्या दिवशी आसगावमध्ये. आमची सरकारचीच भूमिका आहे. नितेश राणे सोडलं तर सरकारला रोजगार पण निर्मिती करायची. आमची मुलं जी पिढ्यानपिढी जे घरी बसतात, नाईलाजाने मुंबई पुण्याला जातात, आई वडिलांची लांब जाऊन तिथे भाड्याच्या घरावर राहतात, त्यांना विचारायला येत नाही कोण तेव्हा हे विरोध करणारे. मग आमच्या जिल्ह्याचं, आमच्या मातीचं का तुम्ही नुकसान करतात, का कुठं नुकसान करताय. आज आंबा काजूबद्दल तुम्ही बोला, चला आज पर्यावरणाबद्दल हवामानामुळे नुकसान आहे. आम्ही बारामती ॲग्रो बरोबर AIच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर कार्यक्रम जाहीर करतोय. पुढच्या वर्षी बघा दुपटीने उत्पादन वाढेल आमच्या लोकांचं. आम्ही AIच्या माध्यमातून मदत करतो. आम्ही सगळेजण जिल्हा नियोजनातून मी त्याला 4 कोटी पण देतोय. म्हणून आम्ही पर्यावरणाला पोषक आणि इकडचं अर्थकारण आणि दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या हालचाली आहेत. कुठल्याच इकडच्या लोकांच्या म्हणजे पर्यावरणाच्या विरोधात जाण्याची आमच्या कोणाची इच्छा नाही, मानसिकता नाही आणि आमच्या सरकारची भूमिका नाही. तर तुम्ही सांगते अणुऊर्जा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत मी आणायला देणार नाही, मग तरी पण मग हा लोकांचा विरोध का, म्हणजे याचं मागचं नेमकं कारण काय असं आपल्याला वाटतं. सांगितलं तेच तर बोललो ना बाबा, ही जी काही गैरसमज पसरवण्याची तुम्ही स्पष्ट करता की मी अणुऊर्जा प्रकल्प यायला देणार नाही. पर्यावरणाला हानी असलेला कुठलाच प्रकल्प, अणू फणू सोडून द्या तुम्ही, कुठलाच प्रकल्प ज्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोचेल, आमच्या आंबा काजू
जे काय आमचं जे हिरवगार जे तुम्हाला देवगड दिसतं त्याला हात लागेल असा कुठलाच प्रकल्प इथे येत नाही आहे. मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे माझ्या लाईव्ह चालू आहे, व्हिडिओ फिरणार, सोशल मीडियाचा जमाना आहे, म्हणून त्याची कुठलीच तुम्ही चिंता, मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय. फक्त इथलं वातावरण खराब करायचं, हा व्हॉट्सॲपवर काहीतरी वाचायचं आणि आमच्या लोकांच्यावर. त्या दिवशी हे गेलेलं ना बैठकांसाठी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद गेलेले, ह्यांनी तीच भूमिका घेतली. अरे बाबा पालकमंत्र्यांशी बोलू तरी, मग त्याच्यानंतर भूमिका घेऊ. फक्त वातावरण खराब करणं एवढं उद्दिष्ट आहे, बाकी काहीच नाही. शेवटी आता आमच्या विरोधकांना इथे आमच्या विरोधात मुद्दाच नाही, उरले सुरले सगळे आम्ही पक्षामध्ये साफ करत घेतोय. मग बाबा काही ना काहीतरी असे मुद्दे उचलायचे. मध्ये नाही ते राजू शेट्टींना आणून म्हणजे भाड्यावर आणलं आणि इथे फिरवायला लावलं. इथले सगळेच उबाटावाले झोपलेले आहेत ना, म्हणजे स्वतःमध्ये क्षमता नाही. तोच प्रकार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव नाणेले येथील विसा खांडेकर यांची जमीन अतिक्रमण करून दलालांनी विक्री केलेली आहे. या संदर्भात अनेक वेळा तिथल्या लोकांनी, नागरिकांनी आणि मी सुद्धा प्रश्न पालकमंत्री उदय सामंत असताना विचारले, पण अद्याप त्यावर कोणत्याही प्रयत्न. तो पालकमंत्री उदय सामंत म्हणून विचारलाय ना, पालकमंत्री नितेश राणेला विचार, तुला उत्तर चांगलं भेटेल आणि रिझल्ट पण येईल. हां, तो आता मला ते निवेदन हे झाल्यानंतर तू दे आणि मी तुला जी मदत करायची हक्काने करतो. आमच्या लोकांची काळजी घ्यायला मला येते. प्रश्न होता मग आतापर्यंत काय होतं? अच्छा, अराजकीय होता आता. दानवे जे आहे, हां, दानवे खूप दानवे आहेत आपल्याकडे. असं बोल ना, आमच्याकडे पण दानवे साहेब आहेत, आमचे लीडर आहेत, ते माजी प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांनी महायुतीसोबत जिल्हा बँक निवडणुकीमध्ये ते गेलेले आहेत आणि एक नवीन पर्वाची सुरुवात मानायला. अहो साहेब, मी त्या दिवशी पण बोललो ना, उबाटामध्ये हम दो हमारे दोत राहणार आहे, बाकी सगळं साफ आहे. शेवटी त्या पक्षामध्ये राहण्याचं, त्या गटामध्ये, पक्ष तर फार मोठा असतो, त्या गटामध्ये, बचत गटामध्ये, आमच्या जसं त्या दिवशी मुंबई मंडळामध्ये जास्त लोक असतात, जेवढे आज उबाटामध्ये आहेत. आणि म्हणून त्यांच्या ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याला कोणाचीच इच्छा नसल्यामुळे हे आता जवळचे लोक रस्ता शोधत आहेत. शेवटी त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या भविष्याची चिंता आहे. अंबादास दानवे हे ताकदीचे नेते आहेत आणि म्हणून ते त्यांच्या भविष्यासाठी महायुतीकडे आणि आदरणीय देवाभाऊच्या नेतृत्वाच्या महाराष्ट्रामध्ये काम करायची त्यांची इच्छा असेल तर त्यांचं स्वागतच आहे. साहेब, देवगड तालुक्यातील काही बागायतदारांनी काही दिवसापूर्वी एक बैठक घेतली. त्यावेळेस असं म्हटलं की 3 जुलैला आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत. कशाबद्दल? याच आंबा काजू बागायत. आता कदाचित ही पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांनी तसा त्रास करू नये. त्याच्या अगोदर काय असेल तर मला येऊन भेटले तर असं काही जलसमाधी बिमाधी घेण्याची सवय म्हणजे काय गरज भासणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्हाला ह्या पद्धती आम्ही सरकार म्हणून आम्हालाही काय माहीत नाही, मग माहिती घ्या आणि मग जलसमाधी घेण्याची भूमिका घ्या, एवढंच म्हणणं आहे. सर, काही दिवसापूर्वी जो पांढऱ्या पट्ट्याचा मोर्चा लागला होता त्यावरनं जैन समाजाच्या मुलींनी राज ठाकरेंची भेट घेतली. हो, तर काय करायचं मग? मी काय करू? मग आता जैन समाजाच्या लोकांना जसं राजसाहेब भेटले तर कधीतरी मुल्ला मौलवींना पण भेटलं पाहिजे. जे रस्त्यावर जे डुंगणं वरती करतात त्याबद्दल कधीतरी भूमिका घ्या. त्यांनाही सांगा ना, ते गॅस सिलेंडरवरती काढू नका. जैन मुनी असतील, हिंदू समाज असतील, लगेच भूमिका घेतात. पण कधी त्या लोकांना सांगत नाही रस्त्यावरचे डुंगणं वरती करायचं बंद करा, लोकांना त्रास होतो. ती सांगण्याची भूमिका भारतीय जनता पक्षामध्ये आहे. हिंमत भारतीय जनता पक्षामध्ये, अजून कोणामध्ये राहिलेली नाही. आता तर त्यांनाच उद्देशून राज ठाकरेंनी असं म्हटलंय, तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून डोके भडकवू नका, असं एक वक्तव्य त्यांनी त्या भेटीदरम्यान व्यक्त केलं. हां, असं म्हणणं आहे ना, जी धमकीची किंवा जे काय भाषा जैन मुनींच्या समोर होते ती कधीतरी मुल्ला मौलवींच्या समोर केलं पाहिजे ना. आता काही दिवसा अगोदर तो कोण सज्जाद नोमानी किंवा कुठल्या तरी मौलवीनी की जिहाद हा एकमेव पर्याय सांगितला का, तेव्हा का बोलले नाही हे लोकांमध्ये कोण? का त्या लोकांना राग दाखवला नाही?
का त्या लोकांना दम दिला नाही की जिहाद करण्यामध्ये म्हणजे काय, असं बोलण्याची भूमिका ठेवा, हिंमत ठेवा ना. मोहम्मद अली रोड आणि बहरामपाड्यामध्ये जाऊन बोला. नेहमी जैन समाजाला, नेहमी हिंदू समाजाला, गरीब हिंदूंना का टार्गेट केलं जात आहे? की मुल्ले मौलवी काय टॅक्स फ्री आहेत का त्यांच्यासाठी? काल साहेब संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारहाणीचं आणि धमकी दिली. आता आपल्या मित्र पक्षातले आता खासदार आहेत, काय त्याला सल्ला द्या? निश्चित पद्धतीने चुकीचं आहे. पत्रकारांचा सन्मान ठेवूनच प्रत्येक लोकप्रतिनिधीने वागलं पाहिजे. पण मी हात जोडून माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगेन की सगळ्यांना एकच न्याय लावा. संजय दिना पाटील चुकले असतील तर संजय राऊत जेव्हा माईकवर थुकले ते पण चुकले होते, पण का भूमिका घेतली नाही तेव्हा बहिष्काराची? संजय दिना पाटीलसाठी वेगळा नाही, चुकला आहे नक्की आहे. मग संजय राजाराम राऊतनी आपला असाच एका तरुण पत्रकाराचा माईकवर थुकलेला, त्याला काय सोडलं? सगळ्यांसाठी समान नको? म्हणून आम्हाला समान नागरी कायदा पाहिजे. आता कळलं काय? जो गुन्हा संजय दिना पाटीलनी केलाय तोच गुन्हा संजय राजाराम राऊतनी पण केलेला आहे. त्याबद्दल त्याच्या पक्षातले लोक का बोलत नाहीत? आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी नाही बाजू घेतली संजय दिना पाटीलची, टीका केली. आमच्या सीएम साहेबांनी तर नाराजगी व्यक्त केली एकनाथ शिंदे साहेबांकडे की हा असं खासदार वागणं बरोबर नाही. मग संजय राऊत जेव्हा एका तरुण पत्रकाराच्या माईकवर थुकलेला तेव्हा महाविकास आघाडीच्या लोकांनी त्याला का नाही बोललं? सगळ्यांना समान कायदा असला पाहिजे ना. मग राज ठाकरे या संदर्भात असं म्हणतात की बॉम्ब फोडेल आणि 5 खून केले असं तो म्हणतोय, तर मग त्याच्यासाठी चौकशी का होत नाही असं ते म्हणतात. अहो पण तेच संजय राजाराम राऊतला काय विचारत नाही? माझी भूमिका समजून घ्या. पत्रकार म्हणून पण तुम्ही लोकांनी सगळ्यांना समान कायदा, समान नियम लावले ना, तर तुम्हाला त्रास होणार नाही. एका संजय राजाराम राऊतला अगर तेव्हा थांबवला असता, दुसरा संजय दिना पाटील जन्माला आलाच नसता. नाव पण संजयच आहे. म्हणून नियम प्रत्येकाला एकच लावा, एवढं तुम्हाला सगळ्या पत्रकारांना हात जोडून विनंती आहे. ऑपरेशन 2.0 6 खासदारांचं सक्सेस झाल्यानंतर ऑपरेशन 3.0 सुरू झालेलं आहे. उभाटाचे 12 ते 14 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत. आमदार आता ते ज्यांना जे ऑपरेशन करतात त्यांना विचारा, ना मी डॉक्टर, ना मी मुन्नाभाई MBBS, तुम्हाला काय विचारताय तुम्ही? आणि कुठलाही ऑपरेशन सक्सेसफुल करायचं असेल तर आमच्या देवाभाऊचा आशीर्वाद घ्यायलाच लागतो. हे वारंवार सत्य आहे, हे झाले दिसत आहे. म्हणून ऑपरेशन कुठलंही असून दे, 2.0 असेल, 3.0 असेल, 6.0 असेल, 8.0 असेल, देवाभाऊच्याच आशीर्वादाशिवाय कुठलंच ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही. हेच महाराष्ट्रामध्ये वारंवार सत्य म्हणजे खरं दिसत आहे. हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरे यांनी काल घोषणा केली की जे खासदार फुटले त्या मतदारसंघाचा तरी दौरा करणार. नशीब आमचं कधीतरी त्या मतदारसंघात जात आहेत. म्हणजे खासदार फुटायला लागतं उद्धवजींना तिथे जाण्यासाठी, आणि मग तिथे जाऊन शिवाय भारतीय जनता पक्षाला घालणार. यापेक्षा खासदार जेव्हा तुमच्याकडे असताना त्या मतदारसंघामध्ये तुम्ही किंवा तुमचा मुलगा गेला असता तर खासदारांना ही भूमिका घ्यायला लागली नसती. पण मुळामध्ये त्या खासदारांची भूमिका का घेतली? कारण का उद्धवजी आपला स्वतःचा गट हा काँग्रेसमध्ये विलीन करणार होते. ही भीती त्या खासदारांना होती, ही माहिती त्या खासदारांकडे आली, म्हणून तिने घेतलेली ती भूमिका आहे. त्या बाबतीमध्ये उद्धवजी स्पष्टीकरण देत नाही आहेत. त्यांनी कुराणवर हात ठेवून बोलावं. आता कुराणावर ते त्यालाच मानतात म्हणून आता भगवद्गीता बोललो असतो. कुराणवर हात ठेवून बोलावं की मैं काँग्रेस के साथ नहीं जाने वाला, अल्लाह की कसम लेता हूं, बोलून टाका. हा हिंमत तेवढी. उद्धव ठाकरेंकडून 1 कोटीची चांदीची वीट राम मंदिरासाठी दिली होती, त्याची साधी पावती सुद्धा ट्रस्टने दिली नाही. ती वीट कुठे गेली असं संजय राऊत म्हणतात. काय पुरावा त्यांनी दिलेली आहे? जेवढे आम्ही उद्धवजींना ओळखतो
ते देणाऱ्यापैकी नाही, घेणाऱ्यापैकी आहे. आउट गोईंग बंद आहे, इनकमिंग फ्री आहे. काय हो कडपे साहेब, यांना माहिती आहे जुने शिवसैनिक आहेत तसे. म्हणून काय दिलेली वीट ही फक्त फोटोपुरतेच होती की खरंच राम मंदिरात भेट दिली होती, ह्याचा पहिला तपास व्हावा आणि मग ती पुढची कारवाई चौकशी आपण करू. देवगडचे काही स्थानिक पत्रकारांनी विचारलं तर काय हरकत नाही. काय हो गावकर साहेब, विचारावं काहीतरी. समाधान व्यवस्थित ना, बस तुम्हाला पण प्राधान्य दिलं पाहिजे ना. कुलकर्णी साहेब विचारावं, असं काय. हे काय पुढचे फुलपाखरू आहेत, तिथे दुसरीकडे जाणार. ते तुमच्याकडे बाल्कनी व्ह्यूनी बघतायत मागून. बोले सर, आपके चुनाव क्षेत्र विधानसभा क्षेत्र में कुछ भारत विरोधी शक्तियां कार्यरत हुई है, किस बारे में वो कार्यरत हुई है और आपको क्या? देखिए, कुछ दिनों से, कुछ हफ्तों से हमारे पास जो मालूमात आ रही है, इन्फॉर्मेशन आ रही है कि हमारे देवगढ़ तालुका सिंधुदुर्ग में कुछ गांवों में न्यूक्लियर पावर प्लांट के बारे में कुछ लोगों की मीटिंग्स हो रही हैं, लोगों को भड़काने की कोशिश हो रही है. आज तक गार्डियन मिनिस्टर के नाते, हमारे कलेक्टर मैडम के पास और गार्डियन मिनिस्टर के नाते हमारे पास कोई भी ऐसी इन्फॉर्मेशन नहीं है कि किस टाइप का प्रोजेक्ट हमारे देवगढ़ सिंधुदुर्ग में आने वाला है. वो पावर प्लांट है, फिर वो सोलार प्लांट है या और किसी टाइप का प्लांट है, किसी को कुछ इन्फॉर्मेशन नहीं. मगर तो भी कुछ ऐसी शक्तियां जिनको पगार या सैलरी हमारे भारत विरोधी देशों से मिलती है, जो नहीं चाहते कि मोदी जी का भारत विकसित भारत हो, 2047 तक हम एक विकसित देश के नाम पे आगे बढ़े, ऐसी शक्तियां आज हमारे कोकण में, सिंधुदुर्ग में, देवगढ़ में वो कुछ चेहरे देखने को हम लोग शुरुआत हुआ है. पुलिस ने आइडेंटिफाई किया है, इन्वेस्टिगेशन एजेंसी ने आइडेंटिफाई किया. जब भी ऐसा कोई भी विकास करने का प्रोजेक्ट, डेवलपमेंट ओरिएंटेड प्रोजेक्ट हमारे कोकण में आता है, तभी ये शक्तियां हमारे यहाँ पे दिखती हैं जो बाहर से फंडेड है. उन शक्तियों को हम लोग, उन चेहरों को हम लोगों ने आइडेंटिफाई किया है. हम उनको इस तरीके का कोई भी डेवलपमेंट विरोधी भूमिका लेने देंगे नहीं. जो कोई भी प्रोजेक्ट आएगा, हम यहाँ के लोगों को विश्वास में लेने के बाद ही, सब इन्फॉर्मेशन लेने के बाद ही हम उसका आगे का कदम डालने वाले हैं. इसलिए हम भी लोगों में चुन के आने वाले, 3 बार मैं लोगों में चुन के आया हूँ. सबसे ज़्यादा मेजोरिटी मेरे को देवगढ़ तालुका से हमेशा मिलती है. तो इसलिए मैं लोगों का रिप्रेजेंटेटिव हूँ, MLA हूँ. हमारे माध्यम से हम हमारे लोगों का जो हित है, जिससे हमारे देवगढ़ का, सिंधुदुर्ग का, महाराष्ट्र का भविष्य बने, जो इच्छा हमारे देवेंद्र फडणवीस जी के भी सरकार की है, वही प्रोजेक्ट हमारे देवगढ़ में, सिंधुदुर्ग में आएगा. ये विश्वास आपके माध्यम से लोगों को दिलाना चाहता हूँ. साहेब, 2 दिवसांपूर्वी सावंतवाडी शहरामध्ये 3 काश्मीरी, एक महिला आणि 2 पुरुष पैशाची मागणी करताना फिरत होते आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्यांची चौकशी केली आहे आणि असं आता माहिती मिळते की त्यांना काश्मीरला पुन्हा पाठवून पूर्ण त्यांची चौकशी करणार. ती माहिती आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली. मी SPंना फोन केला की हे जे कोण जिहादी मानसिकतेचे आमच्याकडे ये आले असतील, त्यांना त्यांची पॅकिंग करा आणि त्यांना तो पार्सल इथून बाहेर ती घाण पाठवून द्या. आमच्या हिंदुत्वाचं सरकार असतेपर्यंत अशा पद्धतीचे कुठलीच घाण जिहादींची मी माझ्या सिंधुदुर्गात पाऊल टाकायला देणार नाही. ज्यांना भीक मागायचं असेल तरी पाकिस्तानात निघून जावं. माझ्या सिंधुदुर्गात पाऊल टाकण्याची हिंमत पण करू नये, नाही तर पुढच्या वेळी एका पायावर जाणार नाही एवढी काळजी घेईन. आता तरी गाडीत बसून पाठवलंय, पुढच्या वेळी तांगड्या हातात काढेन आणि हातात देईन आणि पाठवून देईन त्यांना इथून. म्हणून परत ही हिंमत कोणी माझ्या सिंधुदुर्गात येण्याची करू नये, एवढं आपल्या माध्यमातून त्यांना सांगेन, ऐकत असतील तर. धन्यवाद, शुभेच्छा. एक आपल्याला काय